आताच मनोज जरांगेंचं उपोषण हे मागे घेण्यात आलेलं आहे. राधाकृष्ण हा. विखे पाटील आणि प्रसाद लाड हे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आता पूर्ण झाल्याचं एकंदरीत दिसते आणि त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतलंय. तुमची पहिली काय प्रतिक्रिया यावर? मुळात अधिकृत त्यांनी कोणत्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत याची आम्ही वाट बघतोय. तरीही जर ऍफिडेव्हिटच्या द्वारे जर कुणाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्याचा प्रयत्न इथल्या शासनानं किंवा तहसील ऑफिसनं जर केला तरी आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन आम्ही कोर्टात बिरटात दात मागत बसणार नाही. डायरेक्ट तहसीलदाराला घेराव घालणार आणि तहसीलदार कार्यालयावरती आम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न करणार. ती आम्ही मागणी कायदा ती मागणी कोणती सध्या हा कुणबी प्रमाणपत्र जे देत नाहीत अधिकारी, जी टाळाटाळ केली जाते, त्याच्यावर सुद्धा सरकारने त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, त्यांचं निलंबन करू असं सांगितलेलं आहे. आणि दुसरीकडे हे जे प्रमाणपत्र उर्वरित आहेत ते सुद्धा आता वाटप केलं जाईल असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे मनोज जरांगे. बघा, कास्ट स्क्रुटिनी कमिटीवर कुणी जर दबाव आणायचा प्रयत्न केला तर तर इथं कायद्याचं राज्य नाही, हे घटना विरोधी वागतायत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधी वागतायत. अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीच्या स्वायत्त संस्था आहेत, यांच्या हक्क अधिकारावरती कोण दबाव टाकणार असेल तर आम्ही हायकोर्टात जाऊ, आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. आणि मुळात सरकार हे प्रचंड लाचार आणि आगतिक झालेलं होतं. एक चौथी नापास माणूस उपोषणाला त्या अंतरवलीमध्ये बसतो आणि तिथं विखे पाटलांसारखा एक सिनियर मंत्री जाऊन लाळ घोटेपणा करतो. ते जे बोलतात ते ऐकतात, त्यांनी काय लाळ घोटापणा करावा, काय त्यांनी ते पर्सनल लेवलला काय वाटेल ते करावं. पण महाराष्ट्राचा मंत्री म्हणून ज्यावेळी तुम्ही तिथं गेला होतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर डिस्कशन करत होतात, त्या डिस्कशन मध्ये ते वेळोवेळी वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करत होते. आणि त्याच मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट मधला एक सिनियर कॅबिनेट मंत्री मनोज जरांगे यांच्या त्या हिडीस फिडीस वागण्याला मान हलवत होता एखाद्या नंदीबैलाप्रमाणे. हे लाचार सरकारचं लक्षण आहे. हे नामुष्की विखे होती पाटील सरकारची. लाचार नामुष्की, लाचार म्हणा, आगतिक म्हणा, सपशेल लोटांगण घालत होतं सरकार या जरांगे पुढं. आणि त्यामध्ये आम्ही विखे पाटलांचा चेहरा पुरता ओळखलेला आहे. विखे पाटील निवडणुका लढतात, त्यांच्या मुलाला पराभवाला का सामोरं जावं लागलं ह्याचं एकदा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि आता विखे आणि ओबीसी हे आता समीकरण इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी पक्क ध्यानात ठेवतील. पुढं जाऊन तुम्ही जे बेकायदा कृत्य करून राहिलाय ना, ओबीसीच्या अनाथ माती काढून चालाय ना, विखे तुम्हाला आम्ही बरोबर धडा शिकवू. ओबीसी बांधव, आम्ही वेळ पडली तर विखेंच्या मतदारसंघात तू हेलिकॉप्टर मधनं पैसे उधळ, नाहीतर तू कारखान्यातनं काय तुला आम्ही बघून घेऊ. आम्ही स्पष्ट भाषेत बोलतोय. पण थोडस हाकेजी एक आम्हाला मिनिट, हाकेजी हे सगळं करत असताना राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणालेत की याचा सर्वस्वी निर्णय किंवा याची संमती आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यांनी अप्रुव्हल दिल्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ आहे ते मनोज जरांगेंच्या भेटीला आलेलं आहे. हे बघा, मुख्यमंत्री असले काय किंवा राधाकृष्ण विखे पाटील असले काय, तुम्ही प्रशासनावर असा बेकायदा दबाव आणू शकत नाही. तुम्ही मुळात कास्ट स्क्रुटिनी समितीवरती दबाव आणू शकत नाही. बेकायदा तुम्हाला कुणब्यांच्या आकडेवारीवरनं, सांख्यिकीवरनं तुम्ही सर्टिफिकेट वाटणार, हे कशाचं लक्षण आहे? म्हणजे इथं कायदा सुव्यवस्था, कास्ट स्क्रुटिनी, परत तहसीलचे अधिकार, या सगळ्या लोकांना तिथं जर काय एक न्यायिक गोष्टच नसेल, तिथे एव्हिडन्स पुरावेच नसतील, तर तुम्ही त्यांना पुरावे द्यायला लावणार. मला वाटतंय याच्यापेक्षा लाचार गव्हर्नमेंट मी आजपर्यंत कधी कुठलं बघितलेलं नव्हतं. मराठा समाजाचं महामंडळ म्हणजे मंत्रालय आहे ते सुद्धा स्थापन करू, 1 महिन्यांची मुदत सरकारने यामध्ये मागितलेली आहे. हे बघा, मराठ्यांचं मंत्रालय स्थापन होणार असेल तर महाराष्ट्रातल्या 450 जातींचं मंत्रालय, प्रत्येकाचं 450 मंत्रालय स्थापन झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करू. प्रत्येक जातीचं एक देऊन टाका ना तुम्ही. आज ओबीसी समाजाची आता भूमिका काय यापुढे? आता मनोज जरांगेंचं उपोषण तर मागे घेण्यात आलेलं आहे, त्यांच्या मागण्या सुद्धा जवळपास आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तर इथून पुढे
ओबीसी समाज म्हणून तुमची आणि ओबीसी समाजाची काय भूमिका असेल? हे बघा, ओबीसी समाज अशा पद्धतीचं कृत्य करायला आम्ही हायकोर्टातली लढाई लढतोच आहोत. वेगवेगळे 2 सप्टेंबरचा जी.आर वगैरे अनेक गोष्टींना आम्ही कोर्टात आम्ही दाद मागितलेली आहे. पण कोर्टातल्या वर्ष हिअरिंग सुद्धा होत नाहीत. हं. मुळात आज दिवसभर हा जरांगे डोक्याला टापरी बांधून आणि खाली गादी घेऊन बसला. अरे वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आमची माणसं अशा उन्हामध्ये मेंढपाळीचा व्यवसाय करतात. आमची माणसं, वडार समाजाची माणसं दगड फोडायची कामं करतात. आमचे वेगवेगळे ऊसतोड मजूर असेल, परत वेगवेगळ्या बांधकामांच्या ठिकाणी वीट वाहतुकीपासून ते सिमेंट किंवा कॉन्क्रीट करणारे आमचे जे कामगार आहेत, ते रात्रंदिवस उन्हामध्ये पिढ्यानपिढ्या कामं करतात. त्यावेळी सरकारला त्यांच्या काय मागण्या आहेत, काय समस्या आहेत, त्यांच्यावर आपण काय केलं पाहिजे, असं कधी कुठल्या कास्टच्या, कुठल्या समाजाच्या, कुठल्या शिष्टमंडळाला, मागणीला अशा पद्धतीने लाचार होऊन गव्हर्नमेंट कधी गेलेलं आम्ही ऐकलं नाही. आणि मनोज जरांगे नावाच्या एका फाळकूट माणसाच्या सांगण्यावरनं तुम्ही एवढी लाचारी स्वीकारताय. म्हणजे तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेत असताना, तुम्ही सरकार म्हणून ज्यावेळी अस्तित्वात आलं त्यावेळी शपथ घेत असताना तुम्ही या कायद्याचं उल्लंघन करणार नाही, म्हणजे संविधानाच्या एकूण लोककल्याणकारी जे काही एक संहिता आहे, त्या संहितेची तुम्ही शपथ घेतली आणि मात्र या मनोज जरांगेच्या सांगण्यावरनं बेकायदा तिथं जाऊन अशा जर पद्धतीचं कृत्य करणार असेल, तर महाराष्ट्रातला ओबीसी प्रसंगी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये कठोर भूमिका घ्यायला मागोपुढं पाहणार नाही. तुम्ही आधी उल्लेख केलेला होता की तुम्ही उपोषण किंवा आंदोलन करणार होता मनोज जरांगेंच्या नाही नाही, उपोषणाच्या बघा, आम्ही भूमिकेवर. आम्ही उपोषण हे उत्तर आम्ही देणार नाही. आज एका पत्रकारांनी प्रश्न मला विचारलेला होता की तुम्ही काय करणार. मी म्हटलेलं होतं तसं त्यांना, पण परिस्थिती अशी आहे की त्यांनी एक आंदोलन करायचं आणि त्याला आम्ही काउंटर आंदोलन करायचं, हे आम्ही दुपारी सांगितलेलं होतं. पण प्रश्न असा उरतो की मनोज जरांगे किंवा हे जे काही मंत्री आलेले होते, त्यांना अशा पद्धतीचा कुठला डिसिजन घ्यायचा अधिकारच मुळात आपल्या संविधानानं किंवा कायद्यानं दिलेला नाही. त्यामुळं मनोज जरांगेच्या मागणीवरनं बेकायदा हे सगळे कृत्य करून राहिलेले आहेत. आम्ही ओबीसी मध्ये जाऊ, ओबीसीना समजावून सांगू आणि आपल्या हिताच्या विरोधामध्ये हे जे सगळे निर्णय झालेले आहेत, या निर्णयाला आम्ही कडाडून विरोध करू. रस्त्यावरची लढाई दिसेल. निश्चित रस्त्यावरची लढाई. जनता सार्वभौम आहे. त्यांना जर फक्त निवडणुकीची आणि मतदानाची जर भाषा कळत असेल आणि जरांगे हा 10-12% लोकसंख्येला बिलॉंग करत असेल, तर आमची तर 50-60% लोकसंख्या आहे. त्यामुळे आम्ही काय करायचं ते आम्ही निश्चित ठरवू. आमच्या समोर 300-400 जाती आहेत हे आम्हाला मान्य आहे. पण ओबीसी म्हणून त्या उद्या एकत्र आम्ही करू आणि अशा बेकायदा निर्णय घेणाऱ्या सरकार आणि मंत्र्याच्या विरोधामध्ये जीवाचं रान करू आम्ही.